नमस्कार, सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमोल आवचिते। आज बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ महिलांची भव्य रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। आपल्यासोबत आहेत अभिनेत्री अश्विनी भांगडे, आपण यांची संवाद साधणार आहोत। नमस्कार। आज महिलांची रॅली होती, कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं तुम्हाला? अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद मला असं वाटतं की या मतदारसंघात आहे आणि मला खात्री आहे की बापूसाहेबच विजयी होतील। कारण मी ठामपणे माझं असं मत आहे की या ठिकाणी झालेला एक मोठा गुन्हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुमच्याच माध्यमातून खरं तर आम्ही तो बघत होतो, त्याचे अपडेट्स आम्हाला मिळत होते। धनाढ्य लोकांचे गुन्हे लपवण्यासाठी जर एखादा माणूस जात असेल तर त्याच्या मागे मतदार हा उभा राहणार नाहीये। मतदार हे त्याच माणसाच्या मागे उभे राहतात जो माणूस माणसांसाठी जगत असतो, माणसांसाठी काम करत असतो। वडगाव शहरीमध्ये आलात, महिला मोठ्या संख्येने आलात, काय तुम्हाला वाटतंय? अतिशय मला असं वाटतं की ही सकारात्मक ऊर्जा आहे, त्यांचे हसणारे चेहरे आणि इतक्या सुंदर दिसतात त्या महिला। ती एनर्जी मला असं वाटतं की ती मी घेऊन जाणार आहे पुढे। आता पुढे माझाही प्रचार सुरू आहे। खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज इथे अभिनेत्री म्हणून न येता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि मला निश्चितपणे असं वाटतं की विचारधारा फार महत्त्वाची आहे। पवार साहेबांची विचारधारा ही मी आत्मसात केली, कारण लहानपणापासून मी तेच बघत आली आहे। माझ्या वडिलांनी तेच संस्कार माझ्यावर केलेत आणि मला निश्चितपणे वाटतं की वडगाव शहरीतली माणसं खूप चांगली आहेत। आपला पवित्र हक्क हा योग्य माणसासाठीच खर्ची घालते। असं बोललं जातं की राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की ह्या 2.5 वर्षांच्या आधीपर्यंत तुम्ही बघत असाल तर प्रत्येक गोष्टीवर गुन्ह्यांवर कारवाई होत होती। आता असं झालंय की महिलांवर काही अत्याचार अन्याय झाले तर कुठेच कुणी हलतानाच दिसत नाहीये। तर मला असं वाटतं की योग्य माणूस हा त्या जर पदावर त्या खुर्चीवर बसला तर निश्चितपणाने महिला सुरक्षित राहतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक शासन होतं, तसं शासन आपल्यामध्ये यावं असं वाटतं? मी वेळोवेळी हे सांगते की ज्यांनी गुन्हे केले म्हणजे बलात्कारच, खरं तर आता बदलापूरमध्ये झालेली घटना म्हणा, काय प्रचंड परिस्थिती आहे। मला कायम असं वाटतं की हो, छत्रपती शासन त्यावेळेला जे गुन्ह्यांवर बलात्कारावर केलं जायचं तेच व्हायला हवं, चौरंग केलं। मतदारसंघातील महिलांना काय आव्हान करा आपण? मी मतदारसंघातल्या सगळ्याच महिलांना आव्हान केलंय, प्रत्येक महिलेने आपल्या सोबत 5 मतं जोडावी आणि 5 जणींनी 6 जणींनी मतं देऊन यावं। आपल्यासोबत होत्या अभिनेत्री अश्विनी भांगडे, त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी देखील आहेत। वडगाव शहरीमध्ये महिलांची या ठिकाणी रॅली आयोजित केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ महिलांची रॅली काढण्यात आली। यावेळी 600हून अधिक महिलांनी यामध्ये सहभागी घेतलेला आहे।